नमस्कार मित्रांनो एस नाव असलेल्या लोकांच्या 18 गुणांची महान भविष्यवाणी जाणून घ्या तुमची खरी ओळख। सत्य ऐकून थक्क व्हाल। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात कोणताही माणूस आपला मित्र किंवा शत्रू बनून जन्मत नाही। आपली वाणी, आपला स्वभाव आणि आपला व्यवहारच ठरवतो की समोरचा व्यक्ती आपल्या जीवनात कोणती जागा घेणार आहे। आज आपण बोलणार आहोत त्या लोकांच्या गुणांबद्दल ज्यांचं नाव एस अक्षराने सुरू होतं। हा विषय इतका खास आहे की जर तुमचं नाव एसने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही सोडू नका। आणि तुमचं नाव एसने नसले तरी तुमच्या घरात, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये किंवा परिचयात कोणाचे नाव एसने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या 18 अस्सल, खरे आणि अत्यंत प्रॅक्टिकल गुणांबद्दल। लोक नेहमी विचारतात, सर तुम्ही राशींवर व्हिडिओ आणता, पण ज्यांना स्वतःची राशी माहीत नाही त्यांचं काय? बरोबर प्रश्न आहे। अनेकांना स्वतःची योग्य जन्मतारीख माहीत नसते, अनेकांना जन्मवेळ आठवत नाही आणि अशा वेळी त्यांची राशी काय आहे हे शोधणं थोडं कठीण होतं। म्हणूनच आज मी एक मोठी गोष्ट स्पष्ट करून सांगतो। ज्यांचं नाव एस अक्षराने सुरू होतं त्यांची जी राशी बनते ती म्हणजे कुंभ राशी, ॲक्वेरियस साइन। आणि कुंभ राशी कोणती? 11वी राशी। आणि तिचे स्वामी कोण? शनिदेव। तेच शनी ज्यांना कर्मन्याय आणि कर्मफलाचे देवता म्हटले जाते। आता तुम्ही समजलातच की एस नाव असलेल्या लोकांमध्ये गुण इतके खास का असतात। तर चला सुरू करूया त्यांचे 18 असे सत्य आणि आश्चर्यकारक गुण जे प्रत्येक एस नावाच्या व्यक्तीत हमखास दिसतात। पण त्यापूर्वी मनापासून एकदा कमेंट बॉक्समध्ये जयकारा लावा, जय शनिदेव, हर हर महादेव, आणि व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओची हाईप वाढवा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मित्रांनो, येते त्या 18 खास गुणांची गोष्ट ज्यांना मी कुंभ राशी आणि एस नाव असलेल्या लोकांमध्ये खोलवर पाहिले आहे। पहिला गुण, कुंभ राशी कालपुरुषाची 11वी राशी मानली जाते। ही वायू तत्वाची राशी आहे आणि स्थिर स्वभावाची सुद्धा, आणि म्हणूनच एस नाव असलेले लोक जेव्हा एखादी गोष्ट मनात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये बसवतात तेव्हा ते त्या गोष्टीला फक्त मानत नाहीत तर पूर्ण आत्म्याने अनुभवतात, त्यात खोलवर उतरतात। पूजा, भक्ती, साधना किंवा कोणताही सिद्धांत हे लोक ती गोष्ट वरवर करत नाहीत, ते तिला मनापासून खोलवर जाऊन जगतात। नातं असेल तर ते मनापासून निभावतात। आईवडिलांची भक्ती, प्रेम किंवा जीवनातील कोणतंही ध्येय यांचं मन त्या गोष्टीत पूर्णपणे विलीन होते। हे लोक डिटेलमध्ये जाणारे असतात। दुसरा गुण, कुंभ राशी ही 11 नंबरची राशी आहे आणि नाव एस अक्षराने असेल तर या लोकांची स्वप्न, इच्छा नेहमी मोठ्या प्रमाणात असतात। हे लोक छोटी ध्येय ठेवतच नाहीत। पण एक समस्या दिसते, स्वप्न मोठी असतात पण सुरुवात करण्यात हे थोडा उशीर करतात। प्लॅन सगळे बनवतात, विचार सगळा करतात, पण कामाची सुरुवात थोडी उशिरा होते। त्यामुळे यांची ऊर्जा योग्य वेळी सक्रिय होणे खूप गरजेचे असते। तिसरा गुण, हे लोक थोडे हट्टी, जिद्दी स्वभावाचे असतात। शनीचा प्रभाव असल्यामुळे दृढता आणि हट दोन्ही त्यांच्यात असते। प्रेमाने समजावलं तर हे लगेच पिघतात, पण रागाने सांगितले तर तिथूनच हटतात। यांचं हृदय जितके मऊ तितकाच जिद्दीपणा आत खोलवर असतो। विचार करा, कोणी प्रेमाने समजावले तर तुम्ही मान्य करता, पण टोमणे मारले तर दूर जाता, हाच त्यांचा स्वभाव आहे। चौथा गुण, एस नाव असलेल्या लोकांमध्ये मल्टीटॅलेंट खूप भरलेले असते। कोणतंही काम म्हणा, हे ताबडतोब म्हणतात, हो करतो। यांचं मेंदू वेगवान, कल्पनाशक्ती मजबूत आणि शिकण्याची क्षमता विलक्षण असते। प्रत्येक कामात उत्साह दाखवण्याची नैसर्गिक कला त्यांच्यात असते। म्हणूनच हे लोक अनेक क्षेत्रात चमकतात। पाचवा गुण, कुंभ राशीमध्ये कोणताही ग्रह ना उच्चचा असतो ना नीचचा, आणि शनी स्वामी असल्यामुळे हे लोक इमानदार, जबाबदार आणि स्वच्छ विचारांचे असतात। एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण निष्ठेने पूर्ण करतात।
पण जर कोणी पुन्हा पुन्हा मध्ये हस्तक्षेप केला, गती बिघडवली, तर हे चिडचिड, राग आणि निराशा अनुभवतात. त्यामुळे त्यांना कामात शांतता खूप महत्त्वाची असते. 6वा गुण. कुंभ राशीचं प्रतीक चिन्ह तुम्ही पाहिलंच असेल. एक व्यक्ती घडा हातात घेतलेला आणि त्या घड्यातून पाणी वाहत आहे. याचा अर्थ असा की हे लोक मेहनतीही असतात आणि देणारेही. पण इथे एक रोचक गोष्ट अशी आहे की यांच्यात आळसही आढळतो. म्हणजे जोपर्यंत कोणी उठवणार नाही, पुश करणार नाही, तोपर्यंत हे उठत नाहीत. पण एकदा कामात प्रवेश केला की हे तासनतास त्यातच पूर्ण बुडून जातात. हे लोक सुरुवातीला स्लो असतात, पण सुरुवात केल्यानंतर अगदी अनस्टॉपेबल बनतात. 7वा गुण. जसं की आधी सांगितलं, हे मल्टी टॅलेंटेड असतात. आणि याच कारणामुळे त्यांची एक सवय त्यांच्यावर कधी कधी मोठी भारी पडते. लवकर विश्वास ठेवणे, कोणत्याही माणसाला लगेच मन उघडून सगळं सांगून टाकणे, प्रत्येक कामासाठी हो म्हणणे. कधी कधी लोक ह्याचाच फायदा घेतात. नंतर यांना जाणवतं की प्रत्येक माणूस विश्वास ठेवण्याजोगा नसतो. म्हणून यांना ब्लाइंड ट्रस्टपासून सावध राहायला हवे. आपल्या मनाच्या गोष्टी, आपल्या योजना प्रत्येकाच्या समोर लगेच उघड करू नयेत. आता येतो 8वा गुण. आणि हा अतिशय सुंदर आहे. एस नाव असलेले लोक जमिनीशी जोडलेले असतात. जमिनीशी जोडलेलं म्हणजे फक्त विनम्र असणं नव्हे, तर जिथे जन्म झाला, ज्या वातावरणात मोठे झाले, त्या ठिकाणाशी खोल आपुलकी, भावनिक नातं जपून ठेवणे. हे आपली माती, आपली संस्कृती, आपलं घर, कुटुंब, त्यांच्या त्या छोट्या छोट्या आठवणी हृदयात जपून ठेवणारे लोक असतात. 9वा गुण. आणि हा कधी कधी गुण नसून एक आव्हानही ठरतो. हे लोक छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतात. कोणी हलकेसे काही म्हणाले, कोणी टोन थोडा उंच केला की बस ही गोष्ट ते मनात सतत फिरवत राहतात. ती छोटीशी चुभन यांच्या मनात खूप काळ राहते. कधी कधी हे पटकन इरिटेटही होतात आणि नाराजीही बराच काळ टिकते. आता येतो 10वा गुण. कुंभ राशी 11व्या भावाशी जोडलेली असल्यामुळे यांच्या विचारशक्ती विलक्षण असते. पण हाच गुण कधी कधी ओव्हरथिंकिंगमध्ये बदलतो. एखाद्या गोष्टीबद्दल गरजेपेक्षा जास्त गंभीर होणे, ती पुन्हा पुन्हा मनात चालवणे, प्रत्येक कोनातून तीच परीक्षण करत राहणे, हे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. नातं असो, मैत्री असो, अभ्यास असो किंवा काम, त्यांच्या मनात ती गोष्ट सतत चालूच राहते. शनीचा प्रभाव असल्यामुळे हे प्रयत्न करतात, मेहनत करतात, पण मानसिक गुंतागुंतही वाढत जाते. परंतु लक्षात ठेवा, हे लोक चतुर, चालाख आणि खोल समज असलेले असतात. यांची इंट्युशन इतकी तीक्ष्ण असते की समोरचा काय विचार करतोय, त्याच्या मनात काय चाललंय हे ते लगेच ओळखतात. लोकांना जज करण्यात, परिस्थिती समजून घेण्यात आणि खोलवर विश्लेषण करण्यात यांची तोड नाही. आता 11वा गुण. 11वा भाव कामभाव मानला जातो. म्हणजे रोमॅन्टिक नेचर आणि भावनिक इच्छा, हे दोन्ही गुणेस नाव असलेल्या लोकांत खूप खोलवर दिसतात. यांचं हृदय प्रेमाने भरलेलं असतं आणि हे भावना खूप सिन्सिरिटीने अनुभवतात. 12वा गुण. हे लोक छोट्या मोठ्या प्रवासाने कधीच आनंदी होत नाहीत. एअर साइन असल्याने यांचं मन दूर प्रवास करण्यात, नवी ठिकाणं पाहण्यात, निसर्ग जाणून घेण्यात अधिक रमणारे असते. लांबचे प्रवास, नवे शहर, नवीन अनुभव्यांच्या हृदयाला रिचार्ज करून टाकतात. आता 13वा गुण. हे लोक आपल्या कुटुंबावर, आपल्या जवळच्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतात, त्यांना नेहमी सपोर्ट करतात, पण कधीही दिखावा करत नाहीत. यांच्या भावना आतल्या असतात, बाहेरून दिसत नाहीत. समोरच्याला वाटतं की हे नॉर्मल आहेत, पण आतून हे अत्यंत कोमल, अत्यंत केअरिंग आणि अतिशय लवल असतात. आता येतो 14वा गुण. हे लोक हृदयाने थोडे कमजोरही असतात, कारण ओव्हरथिंकिंग आणि शनीचा प्रभाव दोन्ही मिळून त्यांच्या आत भावनिक चढउतार निर्माण करतात. कधी घबरल्यासारखं वाटतं, कधी बेचैनी, कधी चिंता आणि डोकं जड होतं. पण ही सर्व परिस्थिती सुधारता येऊ शकते.
थोडा शिस्तबद्धपणा आणि थोडं सेल्फ कंट्रोल यांना खूप मदत करतं. आता 15वा गुण म्हणजे कंपॅटिबिलिटी. एस नाव असलेल्या लोकांची सर्वोत्तम जमते वृषभ, कन्या, तुळ आणि मिथुन राशी असलेल्या लोकांशी. या राशींसोबत त्यांचं समज, भावना आणि तालमेल परफेक्ट बॅलन्समध्ये राहतात. मैत्री असो, नातं असो किंवा लाईफ पार्टनरशिप, या राशी त्यांच्यासोबत मजबूत बंध निर्माण करतात. आणि आता येतो 16वा आणि अंतिम गुण, जो त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट मानला जातो. यांच्या आयुष्यात सर्वात मोठे बदल येतात 32 ते 34 वर्षांनंतर. या वयानंतर त्यांची मॅच्युरिटी वाढते, समज वाढते, ज्ञान वाढतं आणि जीवनात नवी स्थिरता येते. जे गुण आधी विचलन निर्माण करायचे तेच गुण नंतर त्यांची ताकद बनतात आणि जीवनात सकारात्मक बदल स्पष्ट दिसू लागतात. तर मित्रांनो, हे होते एस नाव असलेल्या लोकांचे 18 खास गुण. आणि यापैकी कोणता गुण तुमच्यामध्ये आहे? तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.